निश्चित उमेदवारीचा भाग तो आहेच. आम्ही एक महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवडणुकीला पुढे जातो आहे. ज्या टेंटेटिव्ह जागा आम्ही लढतो आहे त्या ठिकाणातल्या आमच्या सगळ्या तिथल्या नेत्यांसोबत कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करून उमेदवार कोण द्यायचा, काय करायचं आणि त्या ठिकाणी संघटनात्मक काही लॅकुना असेल तर तो एकदा क्लिअर करून ज्या जागा आम्हाला मिळतील त्या सगळ्या जागा कशा 100% जिंकता येईल यासाठी आजची ही मीटिंग होती. कारण काँग्रेस पक्षामध्ये लोकशाही पद्धतीनं या सगळ्या तिकिटांचं वाटप केलं जातं आणि आपण पाहिलं की 2 दिवसा पहिले आमच्या विरोधी पक्षांनी राष्ट्रीय पातळीवरून तिकिटा जाहीर केल्यात आणि त्याच्यामध्ये अनेक उमेदवार परवा झाली त्याच्या दुसऱ्या दिवशी एकाने लढत नाही म्हणून सांगितलं. आज एका उमेदवाराने सांगितलं की मी लढत नाही म्हणून. भाजपमध्ये ही परिस्थिती आहे. काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे. आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीमध्ये जिथं तानाशा प्रवृत्ती असते तिथं या पद्धतीने त्या पक्षाचं काय हालत होते, स्वतःला जगातला सगळ्यात सशक्त पक्ष असं म्हणणारे त्यांच्याच पक्षात ही हालत आहे आणि ह्या तानाशा प्रवृत्तीमध्ये त्यांचं नुकसान होते आहे. आमचा पक्ष लोकशाही पद्धतीनं या सगळ्या प्रक्रियेमध्ये जातो आणि त्या दृष्टिकोनातून आजची आमची मीटिंग होती. जवळपास 20 लोकसभा क्षेत्रामध्ये आज आम्ही त्या पद्धतीचा एक कार्यकर्त्यांसोबत आढावा घेतला आणि त्या पद्धतीनं सगळ्या त्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना कामाला लावण्याची भूमिका आम्ही घेतलेली आहे. महाविकास आघाडीमध्ये 20 जागांवर काँग्रेस लढणार हे निश्चित समजायचं. बघा, अजून जागा वाटपात तो आकडा मी अजूनही बोललो नाही, पण आम्ही 22 तयारी केलेली, आम्ही फायनल तयारी केली असं मी बोललोच नाही. त्याचा अर्थ आपण चुकीचा लावून पुन्हा त्याच्यामध्ये एक नवीन वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. आम्ही हा 22 हा आढावा आम्ही घेतलेला आहे. फायनलचं उद्या शरद पवारजी, उद्धव ठाकरेजी आणि आमच्याकडून बाळासाहेब थोरातजी आणि प्रकाश आंबेडकरजी अशी एक मीटिंग उद्या हो घातलेली आहे आणि त्याच्यामध्ये खूप सारे उद्या निर्णय होतील अशा पद्धतीची अपेक्षा आमच्या सगळ्यांची आहे. तर तो उद्या जो काही निर्णय येईल तो होईलच. दुसरीकडे बघायचं तर सांगली संदर्भात एक चर्चा सुरू देताना दिसत आहे. तरी सांगलीची जागा जी आहे ती शिवसेनेला सोडायची आणि कोल्हापूरमधनं शाहू महाराजांना काँग्रेसच्या तिकिटावर उभं करायचं अशा प्रकारची चर्चा आहे. बघा, सांगलीची जागा ही काँग्रेसच लढणार त्या पद्धतीचा निर्णय आमचा झालेला होता आणि कोल्हापूरच्या जागेमध्ये छत्रपतींनी निवडणूक लढावी ही आमच्या आघाडीतल्या सगळ्या नेत्यांचं मत होतं. छत्रपती ज्या पक्षाच्या तिकीटवर लढतील ती जागाच आघाडीला सोडायची असा निर्णय आमचा झालेला होता. छत्रपती शाहू महाराजांनी लढण्याची त्यांनी मंजुरी दिली आणि त्यांनी मंजुरी देत असताना त्यांनी सांगितलं की मी काँग्रेसच्याच तिकीटवर निवडणूक लढेल. परवा पवारसाहेबांनी स्वतः शाहू महाराजांसोबत, छत्रपती शाहू महाराजांसोबत त्यांनी बोललेत. मी, संजय राऊत साहेब आणि आमचे बाळासाहेब थोरात साहेबही आम्ही त्यावेळेस होतो. त्यावेळेसही पुन्हा निर्णय झालेला होता की ते ज्या पक्षाला लढतील त्या पक्षाचं त्या म्हणजे आघाडी म्हणून ते लढतील आणि सांगलीची जागा काँग्रेस लढेल अशा पद्धतीचा निर्णय पवारसाहेबांच्याकडे झालेला होता. त्यामुळे मला असं वाटतं की फार काही त्याच्यामध्ये बदल करण्याचा कोणी प्रयत्न करत होणार नाही असं मला वाटतं. उद्धव ठाकरे यांनी आज शरद पवारांची सिल्वर काल जयंत पाटील आवड देखील मातोश्रीवर आढळते. याबाबतची काही तुम्हाला काँग्रेसला काही कल्पना? आम्ही तिघही लोक परवा मी आणि बाळासाहेब पवारसाहेबांना भेटायला गेलो होतो. त्याच्यामुळे ही आघाडीतल्या आमचे सगळे नेते एकमेकाला भेटू शकतात, त्याला काय अडचण आहे. असं
प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीनं जागा मागितलेला मेरिटच्या आधारावर निर्णय घेण्याचा निर्णय झालेला आहे. वंचितबाबतचं काय प्रकाश आंबेडकर ते उद्या आहे ना. फोनवर चर्चा झाल्याची माहिती मिळते. उद्या ते सकाळी पवारांना सिल्वर ऑफर भेटणार असल्याचं उद्या जी काही मीटिंग होईल त्याच्यामध्ये निर्णय होतील. आज हमने टेंटेटिव हमारी लोकसभा जो चुनाव लड़ने का हमारा मानस है उस लोकसभा क्षेत्र से वहाँ के नेताओं को, वहाँ के कार्यकर्ताओं को बुलाकर हम लोगों ने मीटिंग की. हमारे पार्टी में डेमोक्रेसी की व्यवस्था है, लोकशाही की व्यवस्था है. आपने देखा होगा कि बीजेपी ने दिल्ली से उम्मीदवारों की लिस्ट डिक्लेयर की. उसमें जिस दिन डिक्लेयर किया उसके दूसरे दिन एक ने कहा कि हमें नहीं लड़ना है चुनाव. आज एक ने कहा कि मुझे नहीं लड़ना है चुनाव. तो ये जो तानाशाह प्रवृत्ति होती है उसका अंजाम क्या होता है उसका आप लोग देख ही रहे हो. तो हमारी पार्टी पहले से ही लोकशाही को मानने वाली है, जनतंत्र को मानने वाली पार्टी है और हमारी पार्टी का ये प्रोसेस है और ये प्रोसेस से हम लोगों को जाना पड़ता है. अभी ये सबसे मीटिंग होने के बाद 10 तारीख को स्क्रीनिंग कमेटी दिल्ली में है. हम जनभावना, हमारे कार्यकर्ता और नेताओं की बात वहाँ पे रखेंगे और उस आधार पर उम्मीदवारों का चयन स्क्रीनिंग कमेटी में हाईकमांड करेगा. कल उद्धव जी, शरद पवार जी, हमारी तरफ से बालाशाह थोराट जी और प्रकाश आंबेडकर जी की मीटिंग डिसाइड है. कल मीटिंग होगी, उसमें पास में बहुत सारा पिक्चर क्लियर होगा ऐसा हमें लग रहा है. अकोल्या संदर्भात देखील तुम्ही आज आढावा घेतलेला आहे. अकोल्यामधनं उमेदवारी प्रकाश आंबेडकरांनी जाहीर केलेली आहे. कसं बघता आहे तुम्ही, त्यासाठी तयार आहात का? अकोल्याची जागा ही वंचितला सोडली जाईल? बघा, अलायन्स हा जेव्हा क्लिअर होईल त्यावेळेस आमच्या लोकांची मानसिकता, आमची तयारी, ते सर्व गोष्टीची तयारी करून ठेवावं लागतं. ऐन वेळेवर आपण तयारी केली आणि ऐन वेळ झालं तर ते अडचण पडतं. आजच्या मीटिंगमध्ये आम्ही सगळ्या त्यामध्ये चर्चा केलेल्या आहेत. अलायन्स काय कसं होतं त्याच्यावर डिपेंड आहे. म्हणजे वंचित जर सोबत आलं तर ती जागा वंचितला जाईल हे 100% समजायचं, कारण त्यांच्याकडनं उमेदवारी प्रकाश आंबेडकरांचीही जाहीर करण्यात आली. ते म्हणतात की तिथल्या त्यांचं जे स्टेटमेंट आलं, सांगली, वर्धा आणि अकोला, ते तिथल्या जिल्हा कार्यकारिणीने त्यांचे त्या पद्धतीचं ठराव त्यांच्या प्रदेश कार्यकारिणी पाठवलेत म्हणून ते तशी चर्चा आली. असे आम्ही कुठल्या तिकिटा जाहीर केल्या नाही असं त्यांचं म्हणणं आलेलं आहे, त्याचं स्पष्टीकरण आलेलं आहे. पण ते काय मागणी करतात, काय त्यांची इच्छा असेल ते उद्याच्या मीटिंगमध्ये फायनल होईल. त्याच्यानंतरच त्याच्यामध्ये निर्णय केला जाईल. देखो, बीजेपी के हाथ से महाराष्ट्र निकल चुका है, इसलिए नरेंद्र मोदी जी हो, अमित शाह जी हो, नड्डा जी हो, उनके सब जी लोग अब महाराष्ट्र में घूमना शुरू कर दिया है. तो इसका मतलब ये है कि महाराष्ट्र की उनकी लीडरशिप बहुत कमज़ोर लीडरशिप हो गई है. उनके नेतृत्व पे उनका विश्वास नहीं रहा है और इसलिए मैं 2 दिन पहले प्रधानमंत्री जी आए, फिर कल भी आए, अब कितने बार आते पता नहीं, अभी अमित शाह आए. तो ये चल ही रहा है ना. तो कितनी बीजेपी डरी हुई है महाराष्ट्र के लिए, तो ये उसका अंदाज है. अमित शहाना मला एक बनायचं आहे की तुम्ही एक बोट त्यांच्याकडे दाखवता तर 4 बोट तुमच्याकडे आहे ना. तुमच्या मुलाला क्रिकेट पण खेळता येत नाही, बॅट पण पकडता येत नाही. तुम्ही कशाला बनवलं आपल्या पदाचा आधार घेऊन त्यांना क्रिकेटचा याचा सगळ्यात महत्त्वपूर्ण पदावर. त्यांना म्हणा हे या पद्धतीची चर्चा करून लोकांना गुमराह आता करू नका. तुमचे जुमले लोकांना कळले, तुमच्या परिवारवादाच्या घोषणा तुमच्या आता संपल्या. तुम्ही 10 वर्षात काय केलं ते सांगा म्हणा त्यांना आणि त्याच्यानंतर पुढे जा. आता हे दुसरा आरोप करणं 10 वर्षाच्या सत्तेमध्ये त्यांना कुठला अधिकार नाही. त्याच्यामुळे आपल्याला लक्षात असेल, तुम्ही विषय काढला म्हणून, कॅबिनेटचं शेवटची मीटिंग नरेंद्र मोदींनी आता 2 दिवसाच्या पहिले घेतली. त्यांनी भारताचं येणाऱ्या काळाचं विजन का राहील त्यांनी त्या कॅबिनेटमध्ये मांडलं.
आपल्या इथं असं असतं की जेव्हा सरकार येते त्या सरकारच्या पहिल्या कॅबिनेटमध्ये की आमचं सरकार देशासाठी काय करेल याचं विजन ठेवायचं असते. मोदीजींच्या कॅबिनेटच्या शेवटच्या कॅबिनेटमध्ये ते विजन ठेवतात आता पुढचा देश कसा राहणार. आता देश विकून झाला, सगळ्या देशाच्या सार्वजनिक उपक्रम विकून मोकळे झालेत, तुम्ही आपल्या मित्रांना दिलेत, आता अजून काही विकायचं राहिलं त्याचं विजन मांडतात आहे का. त्याच्यामुळे तुम्ही दुसऱ्यावर बोट दाखवण्यापेक्षा पहिले 4 बोट तुमच्याकडे आहेत याचं पहिले त्यांनी जाणीव ठेवली पाहिजे, एवढंच आमचा सल्ला आहे. देखो, अलायंस करना है, जैसे प्रकाश आंबेडकर जी बार बार कहते हैं कि हम आघाड़ी में जाना चाहते हैं, उनका स्टेटमेंट है. जब अलायंस करना है तो इस तरह का अविश्वास कोई करता है, तो इस तरह का किसी के ऊपर व्यक्तिगत आरोप करना ये कोई अच्छी बात नहीं है. तो ये अधिकार भी नहीं है. अलायंस में आने के बाद फिर चर्चा करो, बैठ के बात करो. इस तरह से लड़ाई में एक के ऊपर अविश्वास पैदा करना ये गलत बात है. और मुझे लगता है कि कल की मीटिंग में बहुत सारा क्लियरेंस होगा और इस तरह की जो बातें लाई जा रही है वो हमारी महाविकास आघाड़ी का जो आज गठबंधन है महाराष्ट्र में सबसे मजबूत है. बीजेपी डरी हुई है, महायुति उनकी जो है वो डरी हुई है. उनके सीट शेयरिंग में भी आप देखिए उनकी हालत क्या है, बहुत बुरी हालत है. तो इसलिए मुझे लगता है कि इस तरह की बातें जो महाविकास आघाड़ी को कमजोर करने के लिए की जाती हो, इसको रोका जाए. अमित शाह जिस तरीके से फिर से एक बार परिवारवाद के बारे में फिर एक बार कहा है इंडिया. मैंने कहा ना भाई, तुम्हारे पोस्ट के आधार पर, सत्ता के आधार पर तुम्हारे बेटे को तुमने क्रिकेट का मुखिया बनाया है. वो कौन से क्रिकेट खेली थी? तो आपके परिवार का तो देखिए ना, दूसरे का परिवार को क्या देख रहे हो? तुम्हें आरोप लगाने का क्या अधिकार है? मेरा तो सवाल वो है उनके लिए. दूसरे के ऊपर परिवारवाद करेंगे और तुम्हारा क्या है? सर, 400चा जो नारा देण्यात आलाय त्यामध्ये सगळ्यात जास्त जो वाटा आहे तो सर्वाधिक वाटा महाराष्ट्राचा राहील. तसंच गेल्या काही वर्षात मुंबईचा चेहरा मोहरा बदलला असं अशोक चव्हाण. हे सगळ्यात हा मोठा जोक राहू शकतो आणि या जोकवर मी काय बोलावं असं मला वाटत नाही. त्यांनी आज सगळ्या त्यांच्या केंद्राच्या कामाची स्तुती केली आहे. बरोबर आहे. त्यांचा आता साखर कारखान्याला किती पैसे मिळले त्याच्यावर त्यांना बोलावं लागेल ना. सर, केसरकर जे म्हणाले आहेत, केसरकरांचं म्हणणं आहे की रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना. मी बोललो मगाशी त्याचं दिलं ते मराठीतही सांगितलं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.